श्री गुरुदेव दत्त. श्री एकनाथ महाराजांच्या हरिपाठाच्या अभंगावर आपलं प्रवचन सुरू आहे. मागच्या वेळेला आपण या 11व्या अभंगावरचं पहिल्या 2 ओळीचं निरूपण बघितलं होतं. आता उर्वरित 3 ओळीचं निरूपण आज आपण बघणार आहोत. तेव्हा आधी आपण तो अभंग म्हणूया. सत्पद ते ब्रह्म चित्पद ते माया, सत्पद ते ब्रह्म चित्पद ते माया, आनंद पदी जया म्हणती हरी, आनंद पदी जया म्हणती हरी. सत्पद ते निर्गुण चित्पद ते सगुण, सत्पद ते निर्गुण चित्पद ते सगुण, सगुण निर्गुण हरी पायी, सगुण निर्गुण हरी पायी. तत्सदिती ऐसे पैल वस्तुवरी, तत्सदिती ऐसे पैल वस्तुवरी, गीते माझी हरी बोलियेले, गीते माझी हरी बोलियेले. हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकांशी, हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकांशी, अभिमानियांशी नरकवास, अभिमानियांशी नरकवास. आस्ति भाती प्रिय ऐसे पदे तिनी, आस्ति भाती प्रिय ऐसी पदे तिनी, एका जनार्दनी तेची झाले, एका जनार्दनी तेची झाले. सत्पद ते ब्रह्म चित्पद ते माया, सत्पद ते ब्रह्म चित्पद ते माया, आनंद पदी जया म्हणती हरी. तेव्हा एकनाथ महाराज सांगतात, तत्सदिती ऐसे पैल वस्तूवरी, गीते माझी हरी बोलिये. भगवान सांगतात की म्हणले तत्सदिती, तत्सत हे 2 शब्द आहे. म्हण ओम तत्सत, ओम ह्या अक्षराने या कुठल्याही कार्याची, आपल्या कार्याची सुरुवात होते. ओम म्हटल्यानंतर कुठल्याची ओम म्हणजे काय? ओमचा अर्थ सद्गुरूंचं जे मंत्र दिलेला आहे त्या मंत्रानेच कुठल्याही कार्याची आपल्या सुरुवात करावी. सकाळी उठल्याबरोबर ओंकार म्हणजे सद्गुरूंनी दिलेला मंत्र, त्यांनी आपल्या कार्याची सुरुवात करावी. ओम तत्, तत् तत् या तत्वानी दिवसभर आपण जे कार्य करतो ते आपल्या सद्गुरूंनी दिलेल्या मंत्रांनी तो म्हणत असताना सर्व कार्य आपण केली असता ती सर्व कार्य श्रीहरीला, सद्गुरूंना अर्पण होतो. याला तत्सद इति आणि सत, सत म्हणजे त्याला अर्पण होतो. दिवसभर कार्य त्यांनी करावं आणि शेवटी तत्सत, सत म्हणजे त्याला सर्व अर्पण होतं. तेव्हा तत्सदिती ऐसे पैल वस्तूवरी,
पहिलं वस्तू म्हणजे परमात्मा, त्याला श्रीहरी, त्याला सर्व अर्पण होतं. असं गीते माझी हरी बोलिले भगवंतांनी गीतेमध्ये सांगितलं. पण हे कधी घडतं? सद्गुरूंनी दिलेला जो मंत्र आहे त्याचं आपल्याला जेव्हा अनुसंधान असेल तेव्हा ओम तत्सदिती याचा आपल्याला लाभ मिळतो. म्हणजे आपली सर्व कर्म त्या ओम तत्सदितीमध्ये समाविष्ट होऊन जातात. मध्येच आमच्याकडे कोणतरी आलं होतं, मला विचारत होतं कर्म म्हणजे काय हो, कर्म म्हणजे काय? ते कर्म या गोष्टीला सगळे लोक घाबरतात. पण भक्त म्हणतात अरे कर्म आहे म्हणून तर म्हणले सक्रियता आहे, सक्रियता क्रिया हा परमेश्वराची शक्ती आहे. आपण बघितलं गीतेमध्ये कालच्या प्रवचनामध्ये क्रियाशक्ती, ज्ञानशक्ती, क्रियाशक्ती आणि भावनेची शक्ती, भावाची शक्ती, अशा या 3 धारा आहेत ना. तेव्हा या तिन्ही धारा आत्म्याच्या ठिकाणी प्रसवतात आणि ह्या सद्गुरूंच्या ठिकाणी सद्गुरूंच्या कार्यातच अनुभवाला येतात आणि त्या आत्मस्वरूपाच्याकडे घेऊन जातात सहजपणे. म्हणून तत्सदिती यांनी आपल्या सर्व कर्माचं सांगत आहोत. ओमनी कर्माची सुरुवात होते, तत्नी ते कर्म पुढे घडत जात आणि सत यांनी ते कर्म अर्पण परमेश्वराला होत जात. हरि ओम तत्सत इति. तेव्हा असं गीतेमध्ये भगवंतांनी सांगितलं. म्हणून भक्ताला या कर्माचं काही बंधन नाही. भक्ताला कर्माचं बंधन होत नाही. का? तर त्याची सर्व कर्म सद्गुरूंच्या कार्यासाठी घडत असतात. असा त्याचा भावनेची धारा एक आहे. असा त्याचा भाव असला पाहिजे नेहमी, तर हे होईल, नाही तर नाही म्हणा. मग त्याला त्या कर्माचं काही बंधन होणार नाही, कर्म होत राहते. म्हणून सर्व जग या कर्माला घाबरतो, हे कर्माचं फळ आहे काय. म्हणून काल त्यांनी सिंधुताईंनी जे पद म्हटलं त्याच्यात कर्माचं फळ म्हटलं. आम्ही म्हटलं कर्माचं फळ नाही, भक्तीचं फळ. भक्तीचं फळ मिळालं पाहिजे आपल्याला, कर्माचं फळ आपल्याला नको. कर्माचं फळ आपल्याला नको, आपल्याला भक्तीचं फळ मिळालं पाहिजे. आणि म्हणून ही सर्व कर्म म्हणजे भक्तिमय झाली पाहिजे. म्हणून एकनाथ महाराज म्हणतात तत्सदिती ऐसे पैल वस्तूवरी गीते माझी हरी बोलिले. महाराज सांगतात ईश्वर आणि माया हे दाम्पत्य आहे म्हणा. ईश्वर आणि माया हे दाम्पत्य आहे, पती पत्नी आहेत आणि त्यांच्या अद्भुत अशा वैवाहिक जीवनाचं ही अद्भुत कथा आहे. मनुष्याचं जीवन किंवा ही जी सृष्टी आहे हे काय आहे, तर ईश्वर आणि माया यांच्या हे दाम्पत्य आहे, पती पत्नी आहे, यांच्या अद्भुत अशा वैवाहिक जीवनाची अद्भुत कथा या मायेमध्ये निर्माण झालेल्या जीवाला समजत नाही, साधारणपणे समजत नाही. अरे सर्व सृष्टी निर्माण झाली, या सृष्टीमध्ये मनुष्य प्राणी निर्माण झाले आणि हे सर्व जे निर्माण झालं हे म्हणाले ईश्वर आणि माया यांचा हा खेळ आहे. पण त्या जीवाला या मायेमध्ये तो जीव असल्यामुळे त्याला हे समजत नाही. पण या खेळात म्हणले हा खेळ आहे मायेचा, माया आणि ईश्वर यांचा खेळ आहे. यात ईश्वर काही करत नाही आणि माया सर्व काही करते. किती अद्भुत आहे. माया आणि ईश्वर यांचा खेळ आहे. ईश्वर काहीच करत नाही आणि माया सर्व काही मायाच करते, ईश्वर काही करत नाही. ईश्वर काही अकर्ता अभोक्ता असं तो काही करत. पण एकीकडे असं म्हणता असं आहे की माया तर जड आहे आणि ईश्वर तर चैतन्यमय आहे. माया जड आहे, मग जड वस्तू तर काहीच करू शकत नाही, मग माया सगळं कसं काय करते. मोठी अद्भुत, म्हणून याला अद्भुत असं म्हटलं. माया ही जड आहे
खरं तिने काही नाही केलं पाहिजे, पण ते जड आहे, पण तीच सर्व काही करते. आणि ईश्वर हा चैतन्यमय आहे, तो सगळं काही करू शकतो, एवढी शक्ती त्याच्या ठिकाणी आहे. पण सगळी शक्ती असून तो काही करत नाही. शक्ती असून तो काही करत नाही, आणि जड असून माया सर्व काही करते. म्हणून महाराजांनी लिहिलंय की हे या दोघांच्या जीवनाची अद्भुत कथा आहे. अद्भुत कथा आहे. कशी? तर मग माया जड असून ती कसं काय हे सगळं करते? हा सगळं सृष्टीचा पसारा ते कसं क्रियान्वित कसं करते? तर म्हणलं ईश्वराची जी शक्ती आहे ना, ती मायेमध्ये संचारित होते. ईश्वर स्वतः काय करत नाही, त्याची शक्ती मायेत संचारित होते. माया संचारित झाल्याबरोबर माया कार्यान्वित व्हायला लागते, कार्यान्वित होते. आणि ईश्वर काहीच करत नाही, सर्व माया करते. जसं आमच्या मंडळीच्या नावावर आमचं प्रकाशनाचं हे आहे, त्यांची फक्त सही तिकडे असते, सगळं करतो आम्ही, ते काहीच करत नाही. आणि आम्ही सगळं काही करतो. तसं म्हणाले, इकडे तसंच आहे. एक करतो आणि दुसरा त्याला शक्ती देतो, तो काहीच करत नाही. जो शक्ती देतो तो काहीच करत नाही. म्हणजे हा असा अद्भुत खेळ आहे. हे सर्वसाधारण जीवाला काहीच कळत नाही. पण या कथेमध्ये आणखी एक अद्भुत गोष्ट आहे. हे तर अद्भुत आहेच, ईश्वर आणि माया. परंतु या अद्भुत कथेत आणखी एक महान आश्चर्य आहे. या कथेत एक महान आश्चर्य आहे. काय? तर संपूर्ण निर्गुण निराकार असा ईश्वर आणि सर्व सत्ताधीश परमेश्वर श्रीहरी, संपूर्ण निर्गुण निराकार आणि सर्व सत्ताधीश परमेश्वर श्रीहरी. बघा, परत ईश्वर आणि माया हे जातं. आता या दोघांनाही व्यापून असलेला तिसरा म्हणजे श्रीहरी आहे म्हणा. हे दोनच आहे असं नाही, तिसरा श्रीहरी आहे. संपूर्ण निर्गुण निराकार आणि सर्व सत्ताधीश असा श्रीहरी. तो काय करतो? या दोघांचं तर माहिती झालं. म्हणजे माया सर्व काही करते, ईश्वराच्या शक्तीने करते. ईश्वर काही करत नाही, शक्तीच त्याच्याकडे आहे. पण या दोघांनाही व्यापून जो श्रीहरी आहे तो काय करतो? मग तो काही करतो की नाही? तर म्हणले हा, त्याचा रोल वेगळा आहे म्हणा. तो सर्व सत्ताधीश परमेश्वर, संपूर्ण निर्गुण निराकार आणि सर्व सत्ताधीश असा परमेश्वर, त्याला श्रीहरी म्हणतात. तो आपल्या मायेतच, त्या मायेमध्येच मनुष्य रूपाने सगुण साकार होतो. बघा म्हटलं, केवढी अद्भुतता आहे. ईश्वर आणि माया तुम्हाला समजलं. ईश्वर काहीच करत नाही, माया सगळं काही करते. माया जड आहे, ईश्वर चेतन आहे. पण या दोघांनाही व्यापून असणारा सर्व सत्ताधीश निर्गुण निराकार परमात्मा श्रीहरी, तो काय करतो मग? त्याचा काय रोल आहे याच्यामध्ये? तो म्हणतो, तो आपल्या या मायेत सगळ्या माया निर्माण करतो. ईश्वर माया, या मायेचा खेळ, आणि या मायेत हळूच तो मनुष्य रूप धारण करतो आणि निर्गुण निराकारातून तो सगुण साकार होतो. आणि म्हणून त्याला श्रीहरी असं म्हणतात. नुसतं हरी म्हटलं तर तो निर्गुण निराकार, आणि श्रीहरी म्हटलं तर तो सगुण साकार. तो मनुष्य रूपाने येतो आणि हळूच तो या ठिकाणी मनुष्य रूपाने येतो म्हणले या जगामध्ये. आणि आपलं ब्रह्म आणि मायेच्या संसार रूपी विलासाचं ज्ञान आपल्या वाणीने आणि चारित्र्याने तो प्रगट करतो. त्याचा रोल काय म्हणजे? तो परमात्मा श्रीहरी निर्गुण निराकार सगुण साकार होतो. कसा? मनुष्य रूपाने येतो. हळूच मनुष्य रूपाने येतो, आणि म्हणून त्याला कोणी ओळखत नाही म्हणाल. लोक सगळे आकाशाकडे बघतात, तो निर्गुण आहे, निराकार आहे. सगळेजण म्हणतात तो निर्गुण निराकार असा परमात्मा आहे. असं म्हटल्याबरोबर तो सगळ्यांना फसवतो. असा कसा महाठक तू श्रीहरी. तो महाठक आहे म्हणाल. असा कसा महाठक तू श्रीहरी, असं आमच्या महाराजांनी दिलं. महाठक तू श्रीहरी रे, असा कसा महाठक तू श्रीहरी.
तू मायेची निर्मिती करतो. निर्मुनी माया घे अवतारा, मानव देह धरुनी, मानव रूप धारण करतो आणि सगळ्यांना ठकवतो म्हणले. मानव रूपात आला की तुला कोणी ईश्वर म्हणत नाही, कोणी परमात्मा म्हणत नाही, कोणी श्रीहरी म्हणत नाही. तो मनुष्य रूपाने तू येतो. त्याच्यामुळे सगळ्या लोकांना ठगवतो. असा कसा महातत्व तू श्रीहरी. तेव्हा तो महाटक म्हणले मनुष्य रूपाने सगुण साकार होतो आणि ब्रह्ममायेच्या या संसार रूपी विलासाचं जे ज्ञान आहे ते ज्ञान त्याला द्यायचं असतं. म्हणजे ते ज्ञान त्याला प्रगट करायचं असतं मनुष्यांना, म्हणून तो मनुष्यांचं रूप घेतो आणि आपल्या वाणीने आणि चारित्र्याने ते ज्ञान प्रगट करतो. चारित्र्याने तो ज्ञान प्रगट करतो म्हणाले म्हणजे तो कार्य निर्माण करतो आणि त्या कार्यामध्ये त्याचं चरित्र घडतं. अनेक भक्त येतात आणि त्याच्या अनुषंगाने त्याचं चरित्र सद्गुरू रूपाने तो येतो आणि त्याचं चरित्र घडतं. सर्व भक्तांच्या अनुषंगाने त्याचं चरित्र घडतं. त्या चारित्र्याने तो प्रगट करतो संसार रूपी विलासाचं ज्ञान आणि आपल्या वाणीने तो प्रगट करतो, प्रवचन करतो आणि तो आपल्या वाणीने प्रगट करतो. नाही तर कोणाला कळलंच नसतं. म्हणून असं हे सगळ्यात अद्भुतता आहे म्हणाले. आणि इथेच लोक फसतात की तो सद्गुरू रूपाने येतो असं कोणाला जाणवतच नाही, वाटतच नाही. किंवा वारंवार लोकांना त्याचं विस्मरण होतं. आणि म्हणून श्रीकृष्णाने आपला प्रिय भक्त अर्जुन याला सांगितलं, प्रिय भक्ताला हे गुह्य ज्ञान भगवान सांगतात, सद्गुरू सांगतात, इतरांना नाही सांगत. आपले प्रिय भक्त जे आहेत त्यांना सांग. कोणी वादविवाद करायला आला त्याला नाही सांगत, त्याच्याशी ते बोलतच नाही. प्रिय भक्त अर्जुन याला सांगितलं आणि वारंवार सद्गुरू रूपाने तो आपल्या सत्शिष्याला हे ज्ञान सांगत असतो. आपल्या इकडे जे लोक सगळे भक्त मंडळी जॉईन होतात आणि त्यांनाच हे ज्ञान आपलं प्राप्त होतं. आता व्हिडिओ कोणी ऐकला असेल पण लोकांना एवढा व्हिडिओ ऐकायचा म्हणजे ते ऐकू शकत नाही म्हणा. भक्त मंडळीच ते असं हे ऐकू शकतात कारण त्यांना कंटाळा येईल, त्यांना संसाराकडे त्यांची धाव असते. तेव्हा हे गुह्यच आहे म्हणून आम्ही म्हटलं की आपण हे व्हिडिओ वगैरे आपल्या लोकांसाठीच करायचे, त्यांनाच फक्त द्यायचं, इतरांना नाही द्यायचं. आपले ग्रंथ सुद्धा आम्हाला आधी वाटलं होतं सगळ्यांना, पण नंतर लक्षात आलं नाही हे एवढं गहन आहे, एवढं गूढ आहे, हे कोणाला इतरांना समजणारही नाही, कोणी वाचणारही नाही. आपल्याला काही बिझनेस थोडी करायचा, याचा बिझनेस नाही करायचा, त्याच्यापासून पैसे मिळवायचे नाही. तर हे ज्ञान आपले जे भक्त आहेत त्यांनाच कळलं पाहिजे आणि त्यांनाच ते कळेल आणि त्यांनाच त्याचा उपयोग होईल. म्हणून आपलं ज्ञान आपल्या वाणीने आणि चारित्र्याने तो प्रगट करतो. आणि एवढंच नव्हे तर मनुष्य देहात वास करतो स्वतः आणि मनुष्य देहात वास करणाऱ्या आपल्या सर्व भक्तांना काय करतो, सर्व भक्तांना ते जीवरूपी अंश आहेत, ते आपले जीवरूपी अंश आहेत असं बघून त्यांच्या देहातच ते अनुभवाला आणून देतो. तो मनुष्य रूपाने सद्गुरू रूपाने येतो आणि काय करतो, नुसतं ज्ञान देतो असं नाही, तर कार्यरूपाने त्यांचा सहभाग, समरसता त्यांची या कार्यामध्ये करतो. सहभाग, सहाय्य, त्यांचं सहाय्य घेतो. अरे मला सहाय्य करा असं म्हणतो, त्यांना सहाय्याची काही जरूर नाही म्हणा, पण सहाय्य त्याचं घेतलं नाही तर त्याला अनुभव येणार नाही. सहाय्य घेतात आधी त्याचं, बरं तू मला सहाय्य कर, हा मग तो तयार होतो, सहाय्य करतो, मग तो सहभागी होतो, म्हणजे भाग घेतो, तो पार्टनर होतो, त्यांचा सहभागी होतो. आणि जेव्हा तो सहभागी होतो तेव्हा त्याला सद्गुरू जसा आनंदाचा अनुभव घेतात त्याला थोडा थोडा आनंदाचा अनुभव यायला लागतो. जेव्हा सहाय्य करतो तेव्हा तो सेवा करतो आणि सेवेचा
सेवेने अहंकार जातो आणि तो अत्यंत नम्र होतो. नम्रता त्याच्या ठिकाणी असते. सहाय्य करतो तेव्हा नम्रता येते त्याच्या ठिकाणी आणि तो पात्र होतो. आणि जेव्हा सहभागी होतो तेव्हा तो त्यांचा पार्टनर होतो. पार्टनर म्हणजे जसा आनंद सद्गुरूंच्या ठिकाणी या कार्याचा परमात्मा स्वरूपाचा होतो, तसा थोडा थोडा आनंद त्यालाही व्हायला लागतो सहभागी झाल्यानंतर. आणि जेव्हा तो समरस होतो की सद्गुरूंचं कार्य वेगळं, आपलं कार्य वेगळं असं नाहीये. सद्गुरूंचं हे सद्गुरूंचं कार्य आहे, माझं कार्य थोडी आहे, असं तो म्हणत. तर कार्यामध्ये समरस होऊन जातो. सद्गुरूंचं कार्य म्हणजे माझं कार्य, बस. तो समरस होऊन जातो. तेव्हा त्याला सद्गुरूंचा पूर्ण आनंद स्वरूपाचा, श्रीहरीच्या पूर्ण आनंद स्वरूपाचा अनुभव येतो. बघा कसा आहे ना, सच्चित आनंद स्वरूपाचा त्याला अनुभव येतो. तो सहभागी होतो आणि समरस होतो. सहाय्य करतो तेव्हा त्याला, तो सद्गुरूंच्या कार्यात सहाय्य करतो तेव्हा त्याला परमात्म्याच्या श्रीहरीच्या सत्स्वरूपाचा अनुभव येतो. सद्गुरूंना सहाय्य करतो म्हणजे काय, तर सद्गुरू त्याला सांगतात अरे असं कर असं कर, त्याप्रमाणे तो सद्गुरूंची सेवा करतो. म्हणजे तो सद्गुरूंच्या सत्तेत आता आला आणि तो सद्गुरूंच्या सत्तेचा अनुभव त्याला यायला लागतो. म्हणजे सद्गुरू म्हणजे परमात्म्याच्या सत्स्वरूपाचा अनुभव त्याला येतो. सेवा म्हणजे काय खायची गोष्ट नाही. म्हणजे सेवा म्हणजे केवढं तरी त्याला प्राप्त होतं सेवेमुळे. सद्गुरूंच्या कार्यात सेवा केल्यामुळे त्याला परमात्मा श्रीच्या सत्स्वरूपाचा अनुभव होतो. सत्स्वरूपाचा जो पुस्तक वाचून, ग्रंथ वाचून, मोठमोठे शास्त्र आणि वेद वाचून कधी येणार नाही. तो एवढा कठीण अनुभव, एवढा दुर्लभ अनुभव त्याला सद्गुरू सहज सांगतात, अरे हे काम कर, हे कर, असं कर. किंवा तो स्वतः म्हणतो सद्गुरू मी हे करू का, हे करू का, असं जेव्हा ते म्हणतो आणि तो करायला लागतो तेव्हा त्याला परमात्मा श्रीच्या सत्स्वरूपाचा अनुभव आपोआप येतो. बघा किती गंमत आहे, किती अद्भुत आहे. हे साधी गोष्ट नाही. सद्गुरूंनी कार्यामध्ये त्याला काही काम करायला सांगितलं, सेवा करायला सांगितली की साधी गोष्ट नाही. त्याला सत्स्वरूपाचा अनुभव येतो. नंतर तो सहभागी होतो. म्हणजे तोही काहीतरी स्वतःच सांगतो, असं नाही सद्गुरू मी असं करणार आहे, असं करणार आहे, असं तो म्हणतो. आणि सद्गुरू म्हणतो हा मग कर कर, असं कर, मी मूर्ती स्थापन करणार आहे. सद्गुरू मी मग या दीक्षा द्यायची, मग आपल्या इकडे आपण दीक्षा देऊया, इकडे बोलवूया का, असं. किरण मुळे यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना आपण आमचे पूर्ण शुभाशीर्वाद आहेतच पहिल्यापासून, सुरुवातीपासून. आणि सर्वांनी त्यांना शुभेच्छा द्याव्या आणि त्यांना पूर्ण आयुरारोग्य आणि चांगली धनसंपत्ती प्राप्त व्हावी, उत्तुंग यश प्राप्त व्हावं, असं आपण शुभकामना तुम्ही करा सर्वजण. आणि आम्ही त्यांना शुभाशीर्वाद देतो आणि त्यांना आपण काय टाळ्या वाजवून त्यांचं आपण अभिनंदन करूया. त्यांनी का अनेक गोष्टी सहकार्य ते करतात, सहाय्य करतात सद्गुरू कार्यात, ते सहभागी होतात आणि आता ते समरस व्हायला लागले. तेव्हा त्यांचं आपण सर्व वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचं आपण अभिनंदन करूया. सगळ्यांनी टाळ्या वाजवा. तेव्हा आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत केलेलं आहे. आज 2 किरणचा वाढदिवस आहे. किरण मुळे आणि दुसरे तो आपले किरण कदम यांचाही वाढदिवस आहे. त्यांचा मगाशी मला फोन आला आणि त्यांचे अगदी ते भावपूर्णपणे सांगत असतात. सद्गुरू म्हणले माझ्यात खूप फरक पडायला लागला म्हणा. प्रवचन ऐकता एवढी शांती वाटते म्हणा, एवढं शांत झालो म्हणाले. आणि एक वेगळाच असा अनुभव येतो मला मधून तुमची स्वप्न पण पडतात, स्वप्नात तुम्ही येता आणि असं ते याला भाव म्हणतात. तेव्हा त्या किरण कदम यांचाही आपण
आमचे शुभाशीर्वाद त्यांना देतो आणि त्यांची अशी प्रगती व्हावी, त्यांनी कार्यात त्यांना सेवा करायला मिळावी, सहभागी व्हावं, समरस व्हावं, असं सर्व भक्तांनी सेवा करावी, सहभागी व्हावं, समरस व्हावं, असं या निमित्ताने सर्वांनाच आपण आता आशीर्वाद देतो आणि सर्वांनीच त्या दोघांना शुभेच्छा द्याव्या, दोन्ही किरण. बघा कसा अद्भुत योग आहे. तेव्हा भगवान सांगतात की या म्हणले मनुष्य देहाने तो सद्गुरु रूपाने तो येतो श्रीहरी आणि या जीवरूपी अंशाला आपल्या या देहातच तो अनुभवाला आणून देतो म्हणाले. ही त्या श्रीहरीची अवर्णनीय आणि बुद्धीच्या पलीकडची अशी लीला आहे म्हणा. कोणाला हे बुद्धीने समजणार नाही. कशाला पाहिजे सद्गुरू असं विचारतो, असं म्हणतात. ग्रंथ वाचा, वेद वाचा, पण एवढं सगळं वाचून काय, तर काहीच नाही, त्यांच्यात काहीच फरक पडत नाही. आणि किरण कदम आत्ता यायला लागला आणि तो म्हणतो सद्गुरू मला एकदम शांती, एकदम शांत असं वाटतं, एवढा आनंद होतो म्हणा आणि माझ्यात फरक पडत चाललाय म्हणे. तो सांगतो की माझ्यात फरक पडत चाललाय. आणि किरण मुळींच्या याच्यात तर केवढं तरी त्या पहिल्यापासून आमच्या बरोबर आहे आणि आम्हाला त्याने मुख्य ओळखलं. कशी श्रीहरीची ओळख याच जनी, निर्मुनी माया घे अवतारा, निर्मुनी माया घे अवतारा, मानव देह धरुणी, हरीची ओळख पटेल हृदयी. अरे हरीची ओळख कुठे पटणार म्हणाले, हृदयामध्ये. कारण हरी हृदयात आहे, सद्गुरु रूपाने तो हृदयातही आहे आणि बाहेरही आहे. तर कार्यामध्ये आहे, या कार्यामध्ये सद्गुरु रूपाने असलेल्या श्रीहरीची ओळख पटली पाहिजे आधी, की बाबा हे सद्गुरु आहेत, हे नुसते सद्गुरु आहेत, नुसते मनुष्य रूपाने येत असं नाही. हे श्रीहरीचा अवतार आहे. श्रीहरीने अवतार घेतला आपल्यासाठी. कोणासाठी? आपल्यासाठी. ही त्याची बुद्धीच्या पलीकडची अवर्णनीय लीला आहे असं महाराज सांगतात. अवर्णनीय लीला, ही ब्रह्ममायेची लीला तर आहेत म्हणाले, पण ती कोणाला कळत नाही. पण त्या ब्रह्ममायेच्या लीलेमध्ये श्रीहरी मनुष्य देहाने येतो आणि आपल्या भक्तांना भेटायला येतो, आपल्या अंशाला ज्ञान द्यायला येतो आणि आपल्या चारित्र्याने त्याला अनुभवाला आणून देतो त्याचं श्रीहरी स्वरूप. निर्मुनी माया घे अवतारा, मानव देह धरुणी, कशी श्रीहरीची ओळख याच जनी. श्रीहरीला कसं ओळखायचं, याच जगामध्ये श्रीहरीला कसं ओळखायचं. रामकृष्ण दत्त या सुंदर रूपे, प्रगटे प्रेम मनी. दत्तमूर्तीची स्थापना करतात, कृष्णमूर्तीची स्थापना करतात आणि या रूपाने सर्वांना त्यांच्या अंतःकरणामध्ये प्रेम निर्माण होते. श्रीकृष्णाचे आमचे काव्य आहेत, आपण कथा सांगतो आणि त्या श्रीकृष्णाच्या बद्दल प्रेम निर्माण होतं हृदयात. कुठे होतं? हृदयात. आणि मग जे प्रेम निर्माण झालं की सद्गुरू हे त्या श्रीहरीचे अवतार आहेत आणि आपल्याला ज्ञान देण्यासाठी आलेले आहेत हे त्याला कळतं. तेव्हा त्या सद्गुरूंच्यावर त्याचं प्रेम, त्याच्या हृदयामध्ये प्रेम निर्माण होतं आणि त्याच्यामुळे त्यांचं ज्ञान स्वरूप त्याला अनुभवाला येतं. तो त्यांच्या कार्यामध्ये सेवेने आपल्या सहभागी होतो आणि समरस होतो. तेव्हा त्याला त्या श्रीहरी स्वरूपाचा, त्याच्या ठिकाणच्या निर्गुण निराकार श्रीहरी स्वरूपाचा अनुभव येतो आणि म्हणून तो श्रीहरीची अवर्णनीय आणि बुद्धीच्या पलीकडची जी लीला आहे त्याने जीवाला पटवून दिलं की तू, अरे जीवा, तू या मायावी देहामध्ये वास करणारा माझा अंश आहे बेट्या. तू असा या संसारामध्ये जास्त तू म्हणले गुरफटून जाऊ नकोस. या मनुष्य देहामध्ये वास करणारा तू कोण आहे? हु आर यू? अशी त्याची ओळख. हरीची ओळख पटेल हृदयी, अनुभव गुरुवचनी. अनुभव गुरुवचनामुळे त्याला अनुभव येईल म्हणा. अनुभव गुरुवचनी,
कशी श्रीहरीची ओळख याच जनी. तू माझा या मानवी देहामध्ये वास करणारा माझाच अंश आहे ना, आणि सत्ता सुद्धा तुझीच आहे म्हणा. परमेश्वराची काय आहे? परमेश्वराची सत्ता आहे तू, आणि तू परमेश्वराचा अंश आहेस, म्हणून तुझी सत्ता या देहावर तुझी सत्ता आहे म्हणा. ते तुझं सत स्वरूप आहे. आणि तू माझा अंश आहे म्हणून तुझी सत्ता आहे. ओम तत्सत. तुझ्या सत्तेमुळे या देहातली संसाराचे आणि जन्ममृत्यूचे अनुभव तू घेतोस. या तुझी सत्ता आहे, आणि त्या सत्तेमध्ये तू या संसाराचे सगळे अनुभव घेतो. सुखाचे दुःखाचे सगळे अनुभव कशामुळे येतात तुला? अरे तुझीच सत्ता आहे म्हणून. तुझ्या सत्तेमध्ये तू ते अनुभव घेतो. आणि जन्ममृत्यूचे अनुभव तूच घेतो म्हणा. तुझा जन्म झाला त्याचा तू अनुभव घेतला, मृत्यू झाला त्याचा अनुभव घेतला. आणि तुला आणि तुझ्या देहाला व्यापून असणारा आत्मा, तू जीव आहेस, म्हणजे ईश्वराचा अंश आहेस. तू ईश्वर. आणि माया, देह माया आहे म्हणजे, देह ही माया, आणि तू ईश्वर म्हणजे अंश, जीव म्हणजे ईश्वराचा अंश. इथे ईश्वर माया आहेच. आणि मग इथे श्रीहरी कुठे आहे हो? तर श्रीहरी म्हणजे म्हणाल तुझा आत्मा. बाहेर सद्गुरु रूपाने श्रीहरी आहेत, ते अनुभव आणून देणारे आहेत. आणि तुझ्या देहाला व्यापून असणारा आत्मा हा परमात्मा श्रीहरीचे साक्षात स्वरूप आहे. साक्षात. आणि त्याचे हे सर्व खेळ आहेत. आणि म्हणून सांगता जीवो ब्रह्मैव ना अपरा. जीव हा ब्रह्मस्वरूपच आहे, वेगळं नाही म्हणत. आणि देह ही माया आहे, म्हणजे प्रकृती आहे. हा देह 5 पंचमहाभूत, त्याचं शब्द स्पर्श रूप रस गंध. आपण सांख्यांचं काल सांगितलं, कपिल महामुनींचं हे शास्त्र आहे म्हणाले. प्रकृती आणि पुरुष हे दाम्पत्य आहे. पंचमहाभूत पृथ्वी आप तेज वायू आकाश, हे 5 गुण. त्याच्यामध्ये शब्द स्पर्श रूप रसगंध म्हणजे 10 झाले. पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय, हात पाय वगैरे कर्मेंद्रिय, त्यांनी कर्म करतो. ज्ञानेंद्रिय डोळे, नाक, कान, जिव्हा, हे सर्व म्हणाले. तेव्हा ज्ञानेंद्रिय 5, ज्ञानेंद्रिय 5, कर्मेंद्रिय 10, आणि पंचमहाभूत आणि 5 त्याचे गुण हे 10, 10 20. आणि सत्व रज तम, त्याला चालवणारी जी शक्ती आहे ईश्वराची, त्याला काय म्हणतात? 3 गुण आहे, सत्व रज तम. असा 23 तत्वाचा बनलेला हा देह आहे. याला काय म्हणतात? प्रकृती. याला म्हणतात माया. ही जड आहे म्हणा. आणि देहात असलेला जीव हा ब्रह्मस्वरूप आहे, ब्रह्मच आहे. आणि जीवरूपी ब्रह्माच्या सत्तेत देहरूपी प्रकृतीचा खेळ चाललेला आहे म्हणा. आणि जीव काही करत नाही, तो बघतोय नुसतं, तो तिथे आहे नुसतं. जीव काही करत नाही, सर्व ती प्रकृती करते म्हणा. जीव हा ब्रह्म आहे. जीवरूपी ब्रह्माच्या सत्तेत देहरूपी प्रकृतीचा खेळ चाललेला आहे. आणि संसाराच्या सुख दुःखाचं आणि जन्म मृत्यूचा अनुभव यायला लागलाय. जे लोक तक्रार करतात, मला त्रास होतो, मला दुःख होतं, मला अमुक होतं, मला तमुक होतं. अरे बाबा, देहा हा माया, ही माया आहे, तुला अनुभव येतो, ही माया आहे. आणि तू कोण आहे? जीव. तुझ्या ठिकाणी जीव म्हणजे हे ब्रह्म आहे. आणि आत्मा तुझा हा श्रीहरी आहे. आणि बाहेर सद्गुरू हे तुझे आत्मा आहे. त्यांच्याकडून हे आत्मज्ञान तू घेतलं पाहिजे. आणि श्रीहरी या देहरूपी प्रकृतीला, मायेला आणि जीवरूपी ब्रह्माला व्यापून राहिलेला आहे, त्या आत्मस्वरूपाला. म्हणून तर किरण कदम म्हणतात, तुम्ही एवढं ज्ञान सांगता म्हणजे सगळं एवढं सोपं करून सांगता, नाही तर आम्हाला कसं ज्ञान मिळालं असं. हो, हे ज्ञान कोणी वाचलं तर तो वेडा होईल, त्याचं डोकं फिरायला लागेल. पण तुम्ही एवढं सोपं छान करून सांगता. ते सोपं नाही, कठीण आहे. ज्ञान हे खूप कठीण आहे, कोणाला कळत नाही. मोठे गेले, त्यांना कळलं नाही.
पण सद्गुरू अत्यंत सोपं शब्दात करून सांगतात. श्रीहरी म्हणजे काय, त्या आत्मस्वरूपाला जाणून त्याचा ध्यान घेतला पाहिजे, म्हणजे श्रीहरी स्वरूपाचा अनुभव या देहात येईल. हे व्यष्टीच्या ठिकाणी झालं. व्यष्टी म्हणजे काय? व्यष्टी म्हणजे देह. हा देह ब्रह्मांडाचं प्रतीक आहे. आणि समष्टी म्हणजे सर्व, पूर्ण ब्रह्मांड. ब्रह्मांडात सर्व लोक, ब्रह्मांडातले सगळे लोक, सर्व प्राणी, पृथ्वी आप तेज वायू आकाश, सर्व ब्रह्मांडातले तारे ग्रह सूर्य, हे समष्टी आहे ना. इंग्लिशमध्ये त्याला मॅक्रो आणि मायक्रो लेवल असं म्हणतात. आपल्याकडून घेतलं त्यांनी. समष्टी म्हणजे मॅक्रो लेवल आणि व्यष्टी म्हणजे ऍट द ग्रासरूट लेवल, मनुष्याच्या पातळीपर्यंत जेव्हा येतो ना, तेव्हा त्याला व्यष्टी असं म्हणतात. आणि समष्टी म्हणजे संपूर्ण ब्रह्मांड. समष्टी ब्रह्मांडाच्या दृष्टीने ईश्वर आणि माया यांचा खेळ आहे. बाहेर काय चालू आहे? ईश्वर आणि माया यांचा खेळ चालू आहे. तिथे ईश्वर हा एवढा व्यापक आहे आणि माया सुद्धा तेवढीच व्यापक आहे. त्यांचा खेळ चालू आहे. आणि या खेळात प्रत्येकाच्या घरी काय काय खेळ चालू आहे. प्रत्येकाच्या घरी नाटक चालू आहे. आणि या सर्वांची ती नाटकं मिळून, त्याची सर्व एपिसोड मिळून काय झालंय, हा समष्टी ब्रह्मांडाचा ब्रह्ममायेचा खेळ सुरू आहे. आणि प्रत्येक घरात आहे तो व्यष्टीच्या दृष्टीने. या खेळामध्ये ईश्वराच्या सत्तारूपी चैतन्य शक्ती आहे. या खेळात काय, ईश्वराची सत्तारूपी चैतन्य शक्ती आहे. आणि माया जड आहे आणि ईश्वराची सत्तारूपी चैतन्य शक्ती जेव्हा मायेशी त्याचा संपर्क येतो, तेव्हा त्या माया जड असून म्हणाले, त्या मायेमध्ये या चैतन्य शक्तीचं संचालन होतं. आणि ते जड माया सर्व खेळ दाखवायला लागते, म्हणजे माया नाचायला लागते. तेव्हा मायेतच सर्व खेळ प्रगट होतो. ईश्वर केवळ सत्ता मात्र किंवा अस्तित्व मात्र असतो. तो काही करत, तो प्रत्यक्ष मायेच्या खेळात काहीच हस्तक्षेप करत, मायेला जसं करायचं तसं करत. म्हणून अज्ञानी लोक जेव्हा म्हणतात की या जगात एवढी दुःख आहे, आम्हाला अनुभवायला येतात, मग ईश्वर एवढा शक्तिमान आहे, तो आमची दुःख दूर का करत नाही? तो ईश्वर एवढा शक्तिमान आहे, याची एवढी शक्ती आहे, तर मग तो आमची दुःख दूर का नाही करत? अरे ईश्वर काहीच करत नाही म्हणाले, तो सर्व शक्तिमान आहे, तो शक्ती देतो, एवढंच करतो. त्या मायेला शक्ती देऊन टाकतो काय, पण तू करत काय? माया जड ती काही करू शकत नाही, पण ती सगळं करायला लागते त्याच्या शक्ती. तर तो ईश्वर काहीच करत नाही, तर त्याच्यावर तुम्ही आरोप का करता तो ईश्वर आहे तर मग असं काय नाही. काही लोक म्हणतात मग तो ईश्वर आहे, मग त्यांनी ते चायनीज बॉर्डरवर ते चायनीज लोक आहेत त्यांना सगळ्यांना मारून टाकलं पाहिजे. मग ते जगात जेवढे वाईट लोक आहेत त्यांना हे करून टाकलं पाहिजे. तू काय करशील मग? काय मग ते वाईट लोक जातील, तूही वाईटच होशील, तूही वाईटच करशील. तेव्हा म्हणाले तो ईश्वर काय करतो? मायेमध्ये सगळं करतो. आणि मग मायेला काही नाव ठेवशील तू, मग माया का नाही कसं करत? तर माया जड आहे, मायाला स्वतःला काही ज्ञान नाही. जसं रोबो आहे, रोबो काय करतो? सगळं काही तो करू शकतो, सर्व काही करतो. तो त्याला बंदूक झाडायला सांगितले बरोबर तो नेम मारेल. अगदी मनुष्य मारू शकणार नाही एवढंच सटीक नेम तो मारणार. सगळ्या गोष्टी एवढ्या अचूकपणे तो करणार, अचूकपणे करेल. माया सगळी गोष्ट अचूकपणे करते, पण तिच्या ठिकाणी ज्ञान काही नाही. मायेच्या ठिकाणी ज्ञान, मग ते जड आहे, तिच्या ठिकाणी ज्ञान काही नाही. रोबो मध्ये ज्ञान नाही, पण रोबो सर्व गोष्टी व्यवस्थित करू शकतो. मनुष्य करणार नाही एवढं उत्तम प्रकार. मग ते म्हणते मग माया का नाही करत? अरे मायाला कळतं कुठे? मायाच्या ठिकाणी ज्ञान नाही. तुम्ही काही म्हटलं ते माया काही ऐकणार नाही. तिला जसं प्रोग्राम करून दिलेला आहे, परमात्म्याने जसा प्रोग्राम करून दिलाय, त्या प्रोग्राम प्रमाणे ते सगळं करणार, प्रोग्रामिंग प्रमाणे, त्याच्या बाहेर नाही जाणार. आणि परमेश्वराच्या शक्तीने ते घडणार. परमेश्वर काहीच करणार नाही.
तेव्हा म्हणले ते शास्त्रज्ञ बसलेले असतात, ते काहीच करत नाही. करतो काय, रोबो सर्व काय करतो. तसं म्हणलं इकडे. मग तुम्ही कोणाला नाव कोणाला ठेवणार? ईश्वराला नाव ठेवून काहीच उपयोग नाही, तो काहीच करत नाही. अकर्ता अभोक्ता सगळ्याच्या पलीकडे. आणि माया सगळं करते, पण तुम्ही तिला काय म्हणता ते तिला करणारच नाही. अशी मोठी गंमत आहे म्हणजे. आणि म्हणून या दोन्ही याचं ज्ञान देण्यासाठी सद्गुरु रूपाने तो श्रीहरी इकडे येतो. अरे बाबा, हे सगळं असं आहे, हे ज्ञान आहे, ज्ञान तू करून घे. तिकडे ईश्वरी करणार नाही काही, आणि ती माया काही करणार नाही. सगळं तुला इकडे व्यवस्थित करायचंय, ते समजून घेऊन, त्यांचं सगळं प्रोग्रामिंग समजून घेऊन, ईश्वर मायेचं ते तुला समजून घेऊन सगळं करायचं आहे. जबाबदार तूच आहे. तुझ्या कर्माला, तुझ्या सुखदुःखाला जबाबदार, तुझ्या जन्म मृत्यूला जबाबदार तू आहे. ईश्वर आणि त्याची माया नाहीये काय. तेव्हा ईश्वर असं काय करतो, ईश्वर तसं काय करतो, हे मूर्ख लोकांची भाषा आहे म्हणा. त्याला काही समजत नाही. का नाही समजत? तर ते सद्गुरूंना शरण जात नाही. सद्गुरूंना शरण का नाही जात? ते नास्तिक असतात, आणि म्हणून त्यांना प्रश्न पडतो, आणि म्हणून ते असं काहीतरी मूर्खासारखं बोलतो की मग ईश्वर आहे तर मग असा भूकंप का झाला, मग ईश्वर आहे तर या सृष्टीचा विनाश का होतो. आम्हाला कोणीतरी हे पाठवून देतं काय, एखादा व्हिडिओ, आता या सृष्टीचा 31 मार्चला वगैरे सृष्टीचा विनाश होणार आहे. म्हटलं होऊ दे, काय आपला विनाश नाही होणार आहे, आपला अविनाश आहे ना, त्याच्यामुळे आपला विनाश काय होत नाही. सृष्टीचा होईल, सृष्टीच्या काही भागाचा होईल, पण भक्त त्यातून सहज सुटेल. तू कशाला काळजी करतो? असे काही लोक घाबरतात. कोणी ते ऍस्ट्रॉलॉजर वगैरे असतात ना, तर ते काहीतरी त्यांचं कामच आहे म्हणलं त्यांचं. त्याचे व्हिडिओ पाठवून देतात, सगळ्यांना घाबरवून टाकतात. मग शनीचा आहे, मग अमुक आहे, टमुक आहे, टमुक आहे. मग ते लोक त्यांच्याकडे जातात, मग ते त्यांच्याकडनं पैसे काढतात. हे त्यांचा बिझनेसच आहे. तू सद्गुरूंच्याकडे आला ना, त्यांनी तुझं सर्व प्रारब्ध लिहिलेलं आहे. तू कुठेही गेलास, अगदी भूकंप होत आहे तिथे गेला तरी तुला काय होणार नाही. तू सही सलामत तिकडून येशील, हे निश्चित आहे. भगवंताच्या भक्तांना काही होत. शनी आणि काय कोणी मंगळ काही कोणी करत नाही. तो भक्त, हा भक्त आहे ना, यम सुद्धा काय करत, हा भक्त आहे ना, बस ते निघून जातो. एवढं बघू. त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याचं काय कारण आहे? तुम्ही सद्गुरूंचं प्रवचन ऐकत नसाल, मधून मधून जसं लेक्चर भंग करतात पोरं, तसं म्हणलं, जर तुम्ही लेक्चर भंग करत असाल सद्गुरूंचं, काय हजर राहत नसाल, तर म्हणजे तुम्हाला ज्ञान होणार नाही. त्याच्यामुळे तुमच्या ठिकाणी भीती होईल, व्हॅक्युम होईल, तिथे भीती येऊन बसेल. अरे काय होत नाही म्हणा, तुम्हाला काय होणार नाही. अगदी सगळं जग उलटच्या पालटं झालं तरी तुम्हाला काय होणार, कारण तुम्ही सद्गुरूंच्या या कार्यामध्ये एकदम सेफ आहात. त्यामुळे तुम्ही काय घाबरून जाऊ नका. तेव्हा ते सांगतात, तेव्हा असा सर्वांना व्यापून असणारा श्रीहरी हा मात्र ब्रह्ममायेचा खेळ पाहून आनंद घेत असतो, त्याचा आनंद घेत असतो. काय लोक बोलतात, ईश्वर आहे मग असं का करतो, ते माया, त्यांना ज्ञानच नाही. अज्ञानी लोकांचा खेळ तो बघत असतो. अज्ञानी लोक, काय लोक म्हणतात, मोठे स्वतःला विद्वान समजतात, म्हणतात तो परमेश्वरावर रिटायर करा. अरे तू परमेश्वर रिटायर करस तू काय अवकात आहे का तुझी? परमेश्वर त्याला ज्याला अपॉइंट केलं नाही, कोणी अपॉइंट करण्याची कोणाची अवकातच नाही ज्याला, त्या परमेश्वराला तू रिटायर करणार. त्या परमेश्वराने सगळ्यांना, तो काय कोणाचा नोकर आहे का म्हणा, तो परमेश्वर काय कोणाचा नोकर आहे का? त्याला अपॉइंटच केलं नाही म्हणाल, त्याला रिटायर कसं करणार? रिटायर कोणाला करतात? ज्याचा अपॉइंटमेंट झाला, नोकरी, कर्मचारी, त्याला कर्मचारी असं म्हणतात. तर कर्मचारी रिटायर होतात, परमेश्वर थोडी रिटायर होतो, मालक थोडी रिटायर होतो.
तर मग काहीतरी लोक बोलत असतात. तेव्हा आपण त्यांच्याशी वादविवाद करायचं नाही, परंतु आपण त्याचा आनंद घ्यायचा. वा वा वा, काय अज्ञान, एक एक अज्ञान पाजळत असतं. आपल्याला लक्षात येतं, अरे हा कुठे खोटं बोलला, आपल्याला लक्षात येतं. मोठं विद्वत्तापूर्ण प्रवचन करत असतात, भाषण करत असतात, आणि आम्हाला लक्षात, अरे हा बघा इथे इथे घसरला, हा बघा इथे घसरला, इथे हे आलं, याच्या लक्षात इथे नाही आलं, हा इथे अज्ञान आहे याचं. त्याचे अज्ञानाचे पॉईंट कुठे आहे ते बरोबर लक्षात येतं. आणि मग काय, मग आपण हसतो. तसं म्हणलं श्रीहरी या सगळ्या लोकांना बघून हसतो. काय कोणी म्हणतं रिटायर करा, काय कोणी म्हणतं परमेश्वर आहे तेव्हा तो आमचं भलं का नाही करत, मग आमच्यावर संकट का आणतो. अरे करतो तूच, तुझीच करतो काय. तेव्हा श्रीहरी हसतो, म्हणले हे सगळं बघून हसतो, त्यांचे अज्ञान आहे म्हणाले. आणि आपल्याला, आपल्या भक्ताला मात्र या देहातच या ब्रह्ममायेचा खेळ कसा सुरू आहे याचं ज्ञान देतो. अरे हा ब्रह्ममायेचा खेळ आहे, आणि या ज्ञानाने तो भक्त जेव्हा ब्रह्ममायेचा खेळ तो आपल्या ठिकाणीच अनुभवतो, तो आपल्यालाच असतो. अरे काय माझे विचार, काय हे मला दुःख, त्यांनी मला दुःख दिलं, अरे मला कसं दुःख दिलं, आणि तो कोण दुःख देणारा, हे माया आहे म्हणले. हा देह म्हणजेच तर माया आहे. तो माझ्या देहाला काहीतरी म्हणला तर मला कशाला दुःख व्हायला पाहिजे. मग माझ्या मनाला काहीतरी म्हणाला, माझ्या मनाला कशाला दुःख व्हायला पाहिजे. यालाच तर माया असं म्हणतात, आणि मी नाव ठेवतो त्याला, काय तो निमित्त झाला म्हणले. तेव्हा ब्रह्ममायेचा खेळ आहे, तो आपल्या ठिकाणी अनुभवतो. तेव्हा त्याला समष्टीमध्ये म्हणजे सृष्टीमध्ये हा खेळ कसा सुरू आहे याचं ज्ञान होतं. त्याला ब्रह्मांडाचं ज्ञान, ब्रह्मांडात जायची गरज नाही. म्हणजे योगी लोक ब्रह्मांडात फिरून येतात, पण त्यांना नुसतं ब्रह्मांड बघतात, ते एकच ब्रह्मांड बघतात. पण भक्ताला अखिल भुवन ब्रह्मांड, या परमेश्वराची जेवढी काही ब्रह्मांड आहे, जेवढे काही सृष्टी आहे, गॅलेक्सीज आहेत, त्या सगळ्यांचं ज्ञान त्याला इथे बसल्या बसल्या होतं म्हणा. त्या सृष्टीमध्ये त्याला काही जावं लागेल, ऍस्ट्रल ट्रॅव्हल, असा एवढा ट्रॅव्हल गिव्हल काही त्याला करावं लागत. तो बसल्या बसल्याच त्याला इथे ब्रह्ममायेचा खेळ त्याचा अनुभव घेतो. आणि आपल्याच ठिकाणी तो म्हणले त्याच्या सृष्टीमध्ये, व्यष्टीमध्ये तो अनुभव घेतो, आणि समष्टीत त्याचा अनुभव त्याला कसा सुरू आहे सृष्टीमध्ये आहे त्याला लगेच त्याचं ज्ञान होतं. आणि म्हणून सांगतात, हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाशी, अभिमानी अशी नरकवास. अशा हरिपदाची प्राप्ती, सत्पद ते ब्रह्म, चित्पद ते माया, आनंदपदी जया म्हणती. सत्पद ते निर्गुण, चित्पद ते सगुण, सगुण निर्गुण हरिपायी. आणि सत्पद म्हणजे ईश्वर, आणि चित्पद म्हणजे माया, असं सर्व सांगतात. आणि या श्रीहरी सद्गुरु रूपाने येतो. आणि कशा करता येतो, तर हरिपद प्राप्ती सर्वांना झाली पाहिजे, म्हणून माझ्या सर्व जीवरूपी अंशांना ते हरिपदाला आले पाहिजे, म्हणून तो सर्व ज्ञान देतो. हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाशी. मग अशी हरिपदाची प्राप्ती कोणाला होते? हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाशी, भोळ्या भाविकांना होते. आणि इतरांना अभिमानी अशी नरकवास. असं दोन प्रकार असतात म्हणजे. एक सद्गुरूंच्याकडे येणाऱ्या लोकांमध्ये दोन प्रकार असतात. एक म्हणजे भोळे भाविक असतात, भोळ्या भाविकांना लगेच त्यांना हरिपदाची प्राप्ती होते काय. आणि अभिमानी अशी नरकवास. आणि दुसरे अभिमानी असतात, ते ज्ञान सांगतात. ते म्हणले हा हे मला ज्ञान आहे, हे असं आहे. सद्गुरू काही सांगायला लागले तर ते आपलं ज्ञान सांगतात. सद्गुरूंना ते ज्ञान शिकवायला जातं. मलाही अनुभव, परवा एक कोणी स्त्री आली होती, ती म्हणाली की मला हा काय म्हणाल, स्वामी सगळं करून घेतात, स्वामींचे मला खूप अनुभव आहे. मग आता तुला अनुभव आहे तर काय बाबा, नमस्कार, देणं नास्ती घेणं नास्ती, कळावे लसावा लोक असावा ही विनंती. काय अभिमानी कोणी आला वादविवाद करायला लागेल त्याला महाराजांचे असं बघायचं, दुसरीकडे बघायचं, त्याच्याकडे बघायचे पण नाही. तो काय बोलला असं मला अनुभव आले, अमुक झाला टमक झाला, स्वामींचे अनुभव आहे यांचं, तर महाराज दुसरीकडेच बघायचे.
आणि जो भक्त भोळा भाविक आहे त्याच्याकडे लक्ष देऊन ते महाराज बोलत असायचे. याला इग्नोर करायचे. हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाशी अभिमानी अशी नरकवास. जो भोळा भाविक असतो ना त्याला त्याच्याशी बोलायला ना खूप मजा येते. परवा ते दोघी स्त्रिया आल्या त्याच्यापैकी एक जी होती तितकी भोळी होती, तिचा भोळेपणा आणि तिची श्रद्धा आणि तिचं एवढा आनंद झाला आणि तिला ती बोलतही होती खूप. पण म्हणले हा मैं असं करूंगी, मी असं करणार, मी असं करणार, आपने बताया ना मैं असं करूंगी, असं वारंवार तिचं. हरिपद प्राप्ती अशा भोळ्या भाविकांना हरिपदाची प्राप्ती होती. आणि अभिमानी लोकांना यम तिथे बसलेलाच आहे, दाराशी येऊन बसलेला असतो, बघतो कोण अभिमानी आहे याच्यापैकी, कोण ज्ञानी आहे कोण अभिमानी आहे. सद्गुरूंना कोण ज्ञान सांगतं त्याला पटकन उचलतो घेऊन जातो नरकात, नरकवासो अभिमानी असी नरकवास. आणि हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाकडे तो यम बघत पण नाही. आणि अभिमानी कोण आहे त्याच्याकडे बघतो, त्याला घेऊन जातो, नुसता बघत नाही, घेऊन जातो. म्हणून सद्गुरूंच्या असा अमृतमय उपदेशाने, सद्गुरू जो अमृतमय उपदेश करतात त्याने साहजिकच त्या जीवाचा जो भोळा भाविक आहे त्याचं अंतःकरण भरून येतं. जसं तो किरण मुळे तर आहेत, तो किरण कदम सांगवता सद्गुरू असं मला हे होतं, तुमचं ऐकल्यावर अंतःकरण भरून येतं. त्याचे सद्गुरूपी श्रीहरीवर अलोट प्रेम बसतं त्याचं. असं ऐकताना त्याचं अंतःकरण भरून येतं आणि त्याचं श्रीहरीवर अलोट प्रेम बसतं. आणि त्याचा भाव अत्यंत भोळा आणि प्रेम श्रद्धा पूर्ण असतो. आणि जे विद्वान लोक असतात स्वतःला समजतात ते काय, त्यांना काय म्हणतात, अंधभक्त. अंधभक्त आहे, अरे अंध आहे पण तो भक्त आहे, त्याला डोळस मी करणार. सद्गुरू म्हणतात त्याला डोळस मी करणार, तो भक्त पाहिजे. मग तो कसा आहे ते मला माहिती, तो भक्त आहे का नाही ते सांग, तो विद्वान आहे की अडाणी आहे हे मला नको सांग, त्याचा भाव कसा आहे, भोळा भाव आहे की नाही ते सांग, का अभिमानाचा भाव आहे. काही विद्वान असूनही त्यांचा भोळा भाव असतो. आमचे ते घोरपडे त्याला पुष्कळ ते पुस्तक वाचतात, ग्रंथ वाचतात, पण भाव मात्र भोळा आहे. मला मोठं आश्चर्य वाटत त्यांचं. नाहीतर अशी व्यक्ती जी अनेक पुस्तकं वाचून ग्रंथ वाचून आली ना, ती त्याला अभिमान असल्याशिवाय गर्व तो होतोच त्याला. पण मला त्यांचं आश्चर्य काय वाटलं, त्यांचं काय गुण आहे, तर ते भोळे आहेत फार, भाव त्यांचा भोळा आहे. भोळा ज्याचा भाव भोळा तैसा देव, भोळा ज्याचा भाव. मला मोठं आश्चर्य वाटलं. आणि त्यांनी सर्व लोकांना सांगितलं, अरे इकडे चला सद्गुरूंच्याकडे. खरं ते तिकडे काय योगा आणि हे याच्यात सगळे रमले होते त्यांचे लोक. पास योगा करायचा, समाधी लावायची, आणि ते त्यांनी त्यांना सांगितलं. पण त्यांनी जेव्हा आमचं त्यांच्याशी बोलणं झालं तेव्हा त्यांना लक्षात आलं की अरे हे काय वेगळं आहे, अद्भुत आहे. आणि एकदम त्याचं सगळं पालटलं. आणि ते काय म्हणाले, चांगला फार सुंदर बोलले. म्हणाले माझ्यावर एवढी सगळी पुट चढलेली होती, म्हणजे ज्ञान, सोकॉल्ड ज्ञान म्हणजे अज्ञानच, सोकॉल्ड ज्ञान म्हणजे अज्ञानच, त्याची अशी पुट चढलेली होती. अनेक ग्रंथ आणि अनेक वाचून अशी पुट चढ. पण सद्गुरू बोलायला लागले, त्यांचं प्रवचन ऐकायला लागलो की म्हणले एक एक फूट गळून पडलं, म्हणजे एक एक फूट गळून पडलं. इतकं सुंदर त्यांनी सांग. आणि बरोबर अशीच अवस्था आहे. जसं चांगली मूर्ती असते, चांगली कारागिरी तयार केली आणि लोक त्याला शेंदूर लावता ते शेवटी त्याचं सगळं सौंदर्य निघून जातं आणि त्याला एवढी पुटं चढतात. पण कधी कधी अनेक वर्षांनी अशी अवस्था येते की त्या मूर्तीलाही सहन होत नाही ते पुटं, आणि ते संपूर्ण खोड पडते. म्हणलं त्याची खोड पडते, त्याला खोड असं म्हणलं. ती संपूर्ण खोड असं पडते आणि ओरिजिनल जी मूर्ती आहे ती दिसते. तसं आमच्या नागपूरला ते भोसल्यांचं ते राजे भोसल्यांचं तलावाच्या तिथे मंदिर आहे, गणपतीचं मंदिर.
केवढा मोठा गणपती आहे बाबा, खूप उंच गणपती असतो. एवढा गणपती मी बघितला नाही. अगदी याचे गणपतीचे गणेशोत्सवामध्ये गणपती असताना त्याच्याही पेक्षा तो उंच आहे आणि इतका सुंदर गणपती, इतका सुंदर गणपती. पण आम्ही बघितलं तर लोक म्हणले तुम्हाला असं वाटतंय हा गणपती आता प्रगट झाला म्हणले, याच्यावर नाही तर तो नुसता असाच होता, काही दिसत नव्हतं म्हणले, नुसतं शेंदूर लावलेला लाल 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 दिसत, त्याची खोड पडली त्याच्यामुळे त्याचं सौंदर्य. तेव्हा म्हणले भोळ्या भाविकास, जो भोळा भाविक असतो त्याच्यावरची सगळी, किंवा जो ज्याने अनेक ग्रंथ वाचलेले असतात पण ते सगळं त्याचं पडून जातं, हे फार दुर्लभ आहे म्हणाले. ही मोठी दुर्लभ गोष्ट आहे. आणि म्हणून मला घोरपड्यांचं काय वाटतं की ते त्यांची दुर्लभ असं फार दुर्लभ आहे, नाही तर असे लोक आपल्याकडे टिकत नाही म्हणा. आणि ते तर टिकत नाही, त्यांच्या ते तर टिकले काय, ते तर भोळे भाविक झाले, परंतु त्यांच्या बरोबर आले ते सगळे भोळे भाविकच झाले म्हणाले. काय त्यांचं ते योग याग सगळं निघून गेलं. योग याग विधी येणे नोये सिद्धी, तेव्हा हरिपद प्राप्ती भोळ्या भाविक असे, अभिमानी अशी नरकवास. आणि आमचे किरण मुळे म्हणतात ते बरं झालं सद्गुरू, मी काही ग्रंथ वाचले नाही म्हणले, मी वाचलो म्हणा, वाचलं नाही म्हणून मी वाचलो म्हणा. तेव्हा त्यांनी ते पहिल्यापासून आमच्या बरोबर राहिले आणि त्याच्यामुळे त्यांना आमच्या ज्ञानाची अद्भुतता त्यांना कळायला लागली. कुठली गोष्ट सांगितली की ते एकदम एकदम आनंदित होतात. तेव्हा या ज्ञानाची अशी हे आहे, असं या ज्ञानाचं लीला आहे म्हणा, अशी अद्भुतता आहे. म्हणून म्हणाला त्याचा भोळा भाव असतो आणि सद्गुरूंवर त्याचं प्रेम बसतं आणि सद्गुरूच आपलं खरं कल्याण करू शकतात, दुसरा कोणी काही करू शकत नाही असा त्याचा हे होतो. आणि त्या बोधानी, सद्गुरूंनी त्या दिलेल्या बोधानी आपल्याला आनंद स्वरूप प्राप्त होणार आहे आणि आनंद व्हायला लागतो. स्वरूप आनंद स्वरूप तो होणारच येतो, पण हळूहळू त्याला आनंद व्हायला लागतो, हे त्याला पूर्ण पडतं आणि त्याचा सर्व मोह नष्ट होतो. संसारिक जो मोह असतो तो नष्ट होतो आणि तो श्रीहरीचा ध्यास घ्यायला लागतो. आणि भोळा भाविक म्हणजे काय, जो ग्रंथ पुस्तक वाचतो, कथा कीर्तन श्रवण करतो तोही, पण त्यामुळे त्याला थोडंफार अध्यात्माची माहिती झालेली असते, तोही ग्रंथवर वाचत नाही असं, पण त्याला रुची नाही, कारण त्याला ते कोरडं वाटतं. त्याला ते अध्यात्माची माहिती फक्त इन्फॉर्मेशन असतो, याचे सद्गुरू असतात वगैरे अशी इन्फॉर्मेशन त्याला मिळू शकते. आणि त्या भगवंताच्या दयेचा आणि रक्षणाचा अनुभव त्याला संसारात आलेले असतात, पण तो असं सांगत नाही. भोळा भाविक असतो तो असं नाही सांगत मलाही अनुभव आले, असा जो म्हणतो मलाही अनुभव आले पुष्कळ आणि असा हसतो सद्गुरूंच्या समोर, असा मलाही पुष्कळ अनुभव आले असं म्हणतो. अरे काय, मग सद्गुरू असतात तेव्हा म्हणाले भोळा भाविक असतो त्यालाही अनुभव आलेले असतात, पण त्या अनुभवाला तो जास्त काही महत्व देत नाही, त्याला भोळा भाविक म्हणतात. त्या अनुभवाचा तो अहंकार धारण करत, अनुभवाचा अहंकार त्याच्या ठिकाणी मुळी स्पर्श करत नाही, त्याला भोळा भाविक म्हणतात. आणि त्यालाच हरिपद प्राप्ती होती. हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकासी, अभिमानी अशी नरकवास. तेव्हा जिथे जावं तिथे असे लोक भेटतात आपल्याला. आम्ही घोडबंदर रोडला होतो तिथे, आणि नाटकाच्या निमित्ताने कोणी एक मुलगी आमच्या संपर्कात आले. आता नंतर तिने अनेक नाटकं केली, नाटक बरोबर होऊ दिलं नाही, कारण तिला त्याच्यात जास्त कोणी, आमचे किरण मुळे होते, त्यांच्या लक्षात आलं की हे बरोबर काही नाही यायचं, नुसतं पैसेच मागते ती, आणि त्याच्यामुळे सद्गुरू हिला काही आपण बरोबर जास्त हे ते करायचं नाही. तेव्हा तिला जेव्हा कळलं की हे आपल्याला इग्नोर करतात, कारण तिच्यामध्ये काही हे नव्हतं, नाटकाला लागणारा किंवा असं काही विशेष तिच्यात काही नव्हतं, पण तिला पैशावर नजर होती की मला पैसे मिळाले पाहिजे.
तिलाही पैसे दिले आम्ही, पण तिला ते कमी पडले. नाही म्हणले मला एवढंच पैसे दिले. म्हटलं आता आम्ही काही तिकीट लावून ते नाटक केलं होतं. तिकीट लावून नाटक केलं असतं तर आम्ही तुला भरपूर दिले असते पैसे, आम्हाला नसते ठेवले, आम्ही तुलाच दिले असते म्हणलं सगळे. पण तिकीट लावून केलेलं नाही ना, आम्ही आमच्या खिशातनं देतोय, किरण मुळे आणि आम्ही आमच्या खिशातनं देतोय, म्हणून तुला किती देणार आम्ही पैसे. आणि त्याच्यामुळे पण ती काय म्हणायची, मला असे खूप अनुभव आले. कशाचे? स्वामी समर्थांचा तिचा फोटो वगैरे. तेव्हा म्हणले मला असे खूप अनुभव आले. मग आता अनुभव आले तर ठीक आहे, म्हणजे आम्हाला लक्षात आलं की काही भोळा भाविक नाही, अभिमानी अशी नरकवास. तेव्हा जो सद्गुरूंच्याकडे जातो भोळा भाविक, तेव्हा त्यांना आपलं ज्ञान, आपली समज, आपला अनुभव तो सांगत बसत नाही. आम्ही महाराजांच्याकडे आलो, आम्ही कुठून आलो, काय आलो, आम्ही काय सांगितलं. महाराज सांगितलं अरे तू मोठ्या कुळातून आला, मोठा संत कुळातून आला, असं महाराजांनी आम्हाला सांगितलं. आम्ही सांगितलं नाही आमच्या खापर पडून असे हे होते, काय नाथ संप्रदायाचे होते आणि आमचे असे शास्त्री पंडित लोक आमचे सगळे हे, असं आम्ही महाराजांना काही सांगितलं नाही. त्यांनी ओळखलं, त्याला भोळा भाविक असं म्हणतात. आणि म्हणून हरिपद प्राप्ती त्यालाच होते, हे आम्ही आपल्या अनुभवाने सांगतो. आणि मग तेव्हा सद्गुरू सांगतात अरे तुला सगळं ज्ञान होईल, असं त्या भोळ्या भाविकाला सांगतो, त्याला ज्ञान होतं. तसा हा आमचा अनुभव आहे. आम्हाला सांगता सांगता ते ज्ञान आमच्या ठिकाणी बाहेर येतो, कधी येतं काय कळत नाही. तो आपले अनुभव सांगत बसत नाही, तर त्याला त्यांच्याकडून सत्य ज्ञान श्रवण करण्याची भूक असते. सद्गुरूंच्याकडनं आता आपल्याला किती ज्ञान आपण घेऊन किती नाही अशी त्याला भूक असते. आणि त्यांच्या महात्म्याचा प्रभाव त्याच्यावर असतो. सद्गुरू म्हणजे काय, त्याचा महात्म्याचा प्रभाव त्याच्या ठिकाणी असतो, त्याला भोळा भाविक असं म्हणतात. आणि त्याच्या पुढे आपलं ज्ञान, आपला अनुभव, आपल्याला आलेले अनुभव हे सगळं कवडी मोल आहे. ते सच्चिदानंद स्वामी सांगायचे तुझं ज्ञान, तुझे अनुभव ते घाल चुलीत, चुलीत घाल. महाराजांच्या समोर काय सांगू नको, कवडी मोल आहे असं त्याला अत्यंत विनम्रपणाचा भाव त्याच्या ठिकाणी असतो, अत्यंत विनम्रपणा त्याच्या ठिकाणी. आणि तीव्र जिज्ञासा असते, जाणून घेण्याची तीव्र जिज्ञासा असते. आणि सद्गुरूंच्या बद्दल पराकोटीचं प्रेम असतं. सद्गुरू जे ज्ञान सांगतात त्यांचं पराकोटीचं प्रेम असतं आणि अढळ श्रद्धा असते. असं ज्याच्या ठिकाणी असतं, ही संपत्ती ज्याच्या ठिकाणी असते त्याला भोळा भाविक असं म्हणतात. भोळा भाविक म्हणजे साधी गोष्ट नाही म्हणा. आणि त्यालाच हरिपदाची प्राप्ती होते. हरिपद प्राप्ती भोळ्या भाविक अशी, असा याचा अर्थ आहे. पुढे म्हणतात अभिमानी अशी नरकवास. आणि जीवाला जोपर्यंत मायेचा आणि या मायेत निर्माण होणारा जे ऐश्वर आहे त्याच्या ठिकाणी ऐश्वर आहे. हल्ली काय कोणाला सगळे शिकतात, सगळ्यात चांगल्या नोकऱ्या असतात, सगळ्यात चांगले पगार असतात, ऐश्वर ज्ञान, त्याला काही ज्ञानही असतं. काय इकडे म्हणले सगळं त्या मोबाईलवर सगळं ज्ञान तो घेत असतो सारखा मोबाईलमध्ये, त्याला ज्ञानही होतं, मोठेपणाही त्याला मिळतो, लोक वावा करतात. आणि या संसारात जी काही सुख आहेत म्हणले ती सर्व सुख त्याला मिळत असतं आणि त्याचा मोह असतो त्याला. आणि या सर्वाचा अहंकार सर्व त्याला असतो. आणि या अहंकारामुळे तो अधोगतीला जाऊन त्याला नरकवास प्राप्त होतो. भोळा भाविक हरिपदाकडे जातो आणि अभिमानी कुठे जातो, नरकवास. तो यमराज टपून बसलेला असतो. ते काल व्यक्ती आली ती मला विचारत, खरं असतं का हो यमराज वगैरे, म्हणजे काय खोटं असतं काय म्हणलं. हे काही खोटं नाही आहे, कर्म असतं, कर्माचं फळ आहे, हे खरं असतं. आणि कर्माचं फळ देवता देतात. देवता कसे करतात असतं, देवताची अपॉइंटमेंट त्यांच्यासाठीच असते. त्या कर्माचं फळ ते आणून देतात, त्यांना माहिती असतं, त्याच्याकडे सगळा डेटा असतो, कुठल्या माणसाने काय काय केलं, कधी केलं, त्या सगळ्या डेटा आणून देतात. आणि यमराज म्हणाले त्याला चित्रगुप्ताकडे सगळं लेखा असतो आणि यमराज त्याला घेऊन जातात. मग हे काही खोटं नाही आहे म्हणा. आणि नास्तिक लोक का बिंदास असतात का, त्यांना याची काही भीती नसते.
म्हणजे अज्ञानी आहे तो बिंदासच असतो ना, त्याला हे सगळं खोटं आहे. स्वर्ग नाही, नरक नाही, स्वर्ग नरक सगळं, स्वर्ग इकडेच आहे, स्वर्ग इकडेच आहे, कारण त्याला इकडे सगळं सुख मिळत असतं ना, म्हणजे हाच स्वर्ग तो म्हणतो. आणि जे लोक गरीब असतात तो नरक इकडेच आहे म्हणजे, तो बघा नरक, हे स्वर्ग आहे नरक, बाकी काही नाही म्हणा, कारण त्याला हे ज्ञानच नसतं. आणि म्हणून म्हणून महाराजांनी त्यांच्या एका नाटकामध्ये पद केलं होतं अनयाचं, राधेचा पती अनय, त्याचं तत्वज्ञान तो सांगतो एका पदात. अज्ञान हे सुखाचे, राधेला सांगतो हे ज्ञान घेऊन कशाला पाहिजे, तर कृष्ण तुम्हाला ज्ञान देतो, ज्ञान घेऊन कशाला पाहिजे. अज्ञान हे सुखाचे निश्चिंत जीवनाचे, अज्ञान हे सुखाचे निश्चिंत जीवनाचे, निश्चिंत जीवन आहे म्हणलंय. खावे प्यावे निजावे, मन मानेल आचरावे. खावं प्यावं मस्त पैकी, झोपावं मस्त एसी मध्ये, हेच तर सुख आहे. गाडीने इकडे तिकडे फिरावं, खावे प्यावे निजावे, मन मानेल आचरावे, मन मानेल ते फिरावे. गाडी घ्यावी आणि मन मानेल तिथे सगळीकडे जावं. आणि लोक नाव ठेवतील म्हणून मग त्या गणपतीला गेलो होतो, इकडे गेलो होतो, तिकडे सांगायचं. गणपतीला गेलो होतो आणि बालाजीला गेलो होतो आणि इकडे गेलो होतो, तिकडे होतो, देवीला गेलो होतो, पण मध्ये काय केलं होतं ते नाही सांगत. याच्या आड सगळं लपवत होतो. खावे प्यावे निजावे, मन मानेल आचरावे. श्रीकृष्ण काय कथितो, श्रीकृष्ण म्हणजे ज्ञान देतो, ते सत्य मी न धरितो. ते सत्य असेल म्हणले, पण मी ते धरत नाही म्हणा. श्रीकृष्ण काय कथितो, ते सत्य मी न धरितो. ते सत्य असेल म्हणा तुमच्यासाठी, मी काय ते धरत नाही म्हणा. माझी फिलॉसॉफी म्हणजे हेच, आणि ही फिलॉसॉफी इतकी चांगली आहे म्हणजे, इतकी सुंदर आहे. खावे प्यावे निजावे, वा वा, हॉटेलमधून बोलवावं, इकडे समोसे खावे, काय का तोंडाला पाणी सुटलं असं. आणि आम्ही किरण मुळेंना विचारलं, काय म्हणलं तर हा सागर तिकडे जातो, त्यांच्या दुकानात तिकडे 11:30 वाजता येतो. तो म्हणलं तो तिकडे जेवतो का, नाही म्हणलं तो इकडे येतो, मग आम्ही सगळे मिळून घरी जेवतो. एवढं सगळं तिकडे पक्वान्न आणि एवढं सगळं याचा मोह टाळून तो आपल्या घरी येतो आणि आईने बनवलेलं भाजी भात काय असं असेल ते तो खातो बघा म्हणाले. आम्हाला वाटलं तिकडे चांगलं मस्त काय काय मस्त मस्त पदार्थ खात असेल. ते म्हणतात नाही सगळे आम्ही बसतो एकत्र आणि ते खातो म्हणून. आपल्याला वाटतं की त्यांच्याकडे मिठाया होतात हे होतात म्हणून ते खात असतील, ते काही खात नाही म्हणले मिठाई वगैरे. ते सगळं पदार्थ विकण्यासाठी असतात, खाण्यासाठी नसतात. ही फिलॉसॉफी, ते विकण्यासाठी असतात. आपला बिझनेस आहे. खाण्यासाठी आपलं साधं सात्विक अन्न घरचं ते असतं. तेव्हा सागर येतो रात्री 11-11:30 वाजता आणि मग आम्ही सगळे मिळून जेवतो. मग ते म्हणतात मग आम्ही काय हे उपासना केली. एक दिवस ते मला म्हणाले की, मी म्हणले पुष्कळ रात्र झाली यायला, ते सगळं सांगत असतो. पुष्कळ रात्र झाली म्हणलं, किती वाजले, 1:30-2 वाजले होते. मग म्हणले तेव्हा जेवलात, नाही म्हणले आधी उपासना करायला बसलो आम्ही सगळे. म्हणजे 1:30-2 वाजता उपासना रात्री, आणि मग जेवला केव्हा, त्याच्यानंतर आम्ही जेवलो. म्हणजे शाबास आहे काय. तेव्हा याला भक्त असं म्हणतात की जो सद्गुरूंनी सांगितलेलं बरोबर तसं त्याच्याप्रमाणे वागतो, त्याच्या पुढेच 2 पावलं पुढेच असतो. आणि सामान्य माणूस श्रीकृष्ण काय कथितो, ते सत्य मी न धरितो. ते सत्य धरत नाही. सद्गुरू काय ते सांगत असतं, आपण त्याचं सिरियसली नाही घ्यायचं ना. सद्गुरू सांगतात काय ते प्रवचन आहे का, आपण कधीतरी वेळ असला तर ऐकायचं, नाही तर मग व्हिडिओ असतात ते ऐकायचे. व्हिडिओचं बरं असतं म्हणजे थोडंसं ऐकायचं 10-5-10 मिनिटं, कंटाळा परत बंद करून ठेवायचं, परत कधीतरी वाटलं तर ऐकायचं, ते बरं असतं. मग सद्गुरूंना सांगायचं
ऐकला. आणि प्रवचन नाही, ते प्रवचन काय ऐकायला मिळालं नाही. ते असं आलं, मग तो आला, मग हा आला, मग हे झालं, मग गावाला गेलो होतो, मग असं झालं तसं झालं. हे सर्व बहाणे. तेव्हा म्हणाले, हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाशी. भोळा भाविक म्हणजे भोळा असा नसतो तो, तो सर्व गोष्टी व्यवस्थित करत असतो म्हणा. सद्गुरूंनी सांगितलेलं त्याला भोळा भाविक म्हणतात. आणि अभिमानी कोणाला म्हणतात, जो सद्गुरूंनी सांगितलेलं काहीच ऐकत नाही, काहीच करत नाही, किंवा काही त्याला जे आवडतं तेवढंच करतो, बाकी नाही करत. सर्व सद्गुरूंनी सांगितलेलं करायचं नसतं काही. आपल्याला जेवढं आवडतं तेवढंच करायचं, बाकी सरळ हे करून टाकायचं. तेव्हा म्हणाले, येथे जीवाचं श्रीहरीवरचं प्रेम आणि भक्ती ही त्याच्या उपयोगाला येतात. इथं तो भोळा भाविक जो असतो त्याचं श्रीहरीवरील सद्गुरूवरील प्रेम आणि भक्ती हीच त्याच्या उपयोगाला येते म्हणा. आणि बाकीच्या सर्व गोष्टी नाशिवंत असतो. आज आहे उद्या नाही. म्हणजे स्वतः नाश पाहून दुसऱ्यांचा नाश करणारे असतात. त्याच्यामुळे त्यांचा त्यागच त्याला करावा लागतो. आणि म्हणून ते सांगतात, हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकासी, अभिमानी अशी नरकवास. त्याच्यानंतर सांगतात, आस्ती भाती प्रिय ऐसी पदे तिनी, एका जनार्दनी तेची झाले. आस्ती भाती प्रिय म्हणजे काय? सच्चिदानंद. आस्ती म्हणजे आहे, प्राकृतात त्याचं भाषांतर केलं. आस्ती भाती प्रिय म्हणजे काय? आस्ती म्हणजे असणे, म्हणजे सत. सत म्हणजे असते, अस्तित्व मात्र. भाती म्हणजे शोभणे, प्रकाशमान होणे. भाती हा संस्कृत शब्द आहे. भाती म्हणजे प्रकाशमान होणे. आस्ती म्हणजे अस्तित्वात असणे, म्हणजे सत. आणि भाती म्हणजे प्रकाशमान होणे, म्हणजे चित्त. आणि प्रिय म्हणजे आनंद सुख. जे आपल्याला प्रिय आहे ते मिळालं तर आपल्याला आनंद होतो. आस्ती भाती प्रिय ऐशी पद्धतीनी, एका जनार्दनी तेची झाले. सारांश काय? तर श्रीहरीच्या सगुण सद्गुरु स्वरूपाला, श्रीहरीचं सगुण स्वरूप काय आहे? तर सद्गुरु स्वरूप आहे. शेवटी सारांश सांगतात, श्रीहरीच्या सगुण सद्गुरु स्वरूपाला शरण जाऊन श्रीहरीच्या प्रेमभक्ती मार्गाचं अवलंबन घडलं पाहिजे. मग जीवाला त्या श्रीहरीच्या तिन्ही स्वरूपाचा, म्हणजे सच्चित आनंद किंवा आस्ती भाती प्रिय, अशा या तिन्ही श्रीहरीच्या तिन्ही स्वरूपाचा अनुभव येतो. त्याच्याच ठिकाणी बोध होतो. म्हणजे सच्चिदानंद सद्गुरू असं म्हणतात. तर सद्गुरू सच्चिदानंदाचा अनुभव येतात, तर त्या भक्तालाही त्या सच्चिदानंदाचा अनुभव येतो. म्हणजे तो कसा येतो म्हणतात, तर श्रीहरीचे सत्ता मात्र स्वरूप आस्ती, सत्ता मात्र स्वरूप, सत्स्वरूप तो आपल्या ठिकाणी ज्ञानाने अनुभवतो. ज्ञानाने सत्स्वरूपाचा अनुभव येतो. अरे म्हणून आम्ही सांगतो, बाबा प्रवचन ऐका. हलक्यात घेऊ नका. एक प्रवचन बुडालं की झालं म्हणले, कोट्यावधी रुपयाचा दिले तरी त्याचा भरून येणार, एवढं नुकसान होतं. तेव्हा सत्स्वरूप, श्रीहरीचं सत्स्वरूपाचा अनुभव आपल्या ठिकाणी कसा घ्यायचा? तर ज्ञानाने घ्यायचा. म्हणजे ज्ञान कुठून आणायचं? तर सद्गुरूंच्या ठिकाणचं जे ज्ञान आहे त्याचं मनन चिंतन निधिध्यासन करायचं, म्हणजे तो सत्स्वरूपाचा अनुभव येतो श्रीहरीच्या. म्हणजे आपल्या जीवनात सद्गुरूंची सत्ता आहे अशी निरंतर जाणीव त्याच्या ठिकाणी. सद्गुरूंची सत्ता आहे आपल्या जीवनात, आपण काही करू असं नाही. श्रीहरीजींनी सांगितलं तेच करू आपण, तेव्हा त्याला सत्स्वरूपाचा अनुभव होतो. त्याच्यानंतर श्रीहरीची मायावी विषय रूपी चित स्वरूप, श्रीहरीचं मायावी विषय रूपी चित स्वरूप तो आपल्या ठिकाणी इंद्रियांनी अनुभवतो. म्हणजेच इंद्रियांनी त्याला जे अनुभवाला येतं, देह म्हणजे मायावीच आहे. देह म्हणजे माया, मगाशी सांगितलं. आणि इंद्रिय आहे ते देहाचीच इंद्रिय आहे, म्हणजे ती माया आहे. त्याचे चित स्वरूप तो आपल्या इंद्रियाने अनुभवतो म्हणजे कसं?
तर त्याला हे ज्ञान होतं, अरे हे माया आहे म्हणजे खोटं आहे, हे इंद्रियांनी घेतलेले सुख आहे ना ते खोटं आहे म्हणाल. ते विनाशी आहे, नाशिवंत आहे आणि अविनाशी भगवंत आहे, असं त्याला तो देहापासून वेगळा होतो. हे ज्ञान निरंतर जागृत राहतं. म्हणून इंद्रिय आणि मन त्या मायेत अडकत नाही. त्याची इंद्रिय आणि मन त्या मायेमध्ये अडकत नाही म्हणले. त्या सुखांमध्ये अडकत नाही. सुख तो घेतो. सुख घेत नाही असं नाही. सुख घेतो पण त्यात तो अडकत नाही. आणि तो श्रीहरीचे आनंद स्वरूप आपल्या आत्म्या ठिकाणी असलेल्या गाढ प्रेमाने, आत्म्याच्या ठिकाणी त्याचं गाढ प्रेम असतं. पण असं कोण आत्म्याच्या ठिकाणी आधी आत्मा म्हणजे काय आणि त्याच्या ठिकाणी गाढ प्रेम म्हणजे काय हे कसं कळणार? हे प्रेम कसं घ्यायचं? सर्व जीवांना आपला आत्मा अत्यंत प्रिय आहे, पण त्यांना कळत नाही की आत्मा म्हणजे काय. आणि त्या आत्म्याच्या सुखासाठी सर्व त्याची धडपड चालू आहे. पण अज्ञानाचं मोहाचं आवरण एवढं आहे म्हणले की जी कर्म घडतात त्याचा आत्म्याला आनंद होत नाही. जीवाला वाटतं की आपण चांगलं चांगलं खाल्लं म्हणजे आपल्याला आनंद होईल. अनेक ठिकाणी भटकलं म्हणजे आपल्याला आनंद होईल. अनेक नातेवाईकांच्या मोहात पडलं, त्यांच्या ते नातेवाईक आले होते ना, इतका छान दिवस गेला माझा कालचा. अरे बाबा बाबा काय असं जो म्हणतो ना त्याला म्हणाले काय आनंद स्वरूप काय त्याला काय अनुभवाला येत नाही आनंद. तेव्हा कारण तो इंद्रियाने अनुभवतो ना आणि इंद्रिय हा देह मायावी आहे, त्याला त्या मायेचा अनुभव होतो. तर आत्म्याच्या ठिकाणी गाढ प्रेमाने जो ह्या बाह्य प्रेमात अडकतो त्याला आत्म्यापासून तो दूर होतो. सरळ आहे ना. ज्याला नातेवाईकांची आवड आहे, ज्याला या जगातल्या सुखाची आवड आहे, त्याला खाण्या पिण्याची याची त्याची सुख घेऊ नये असं नाही म्हणत, पण सुख घेणं वेगळं आणि त्याच्यात मन अडकून राहणं आणि ते वारंवार तेच पाहिजे असं होणं आवश्यक. तेवढं सुख घ्यायचं आणि तेवढं मिळतच ना, पण त्याच्यात मन सारखं त्याच्याच अडकू नये आणि त्याचाच आनंद होतोय. अरे मग काय गडबड आहे, मग आत्म्याचा आनंद नाही होणार तो. तेव्हा आत्म्याला आनंद होत नाही, त्याला क्लेशच होतात. आत्म्याला त्याचे क्लेश होतात. म्हणजेच अज्ञान मोहाची कर्म न घडता, अज्ञानाची मोहाची कर्म न घडता या जगात सर्व कर्म घडतं ते सद्गुरूंच्या सेवेसाठी, त्यांच्या कार्यासाठी. सर्व कर्म त्याचं जेव्हा घडेल तेव्हा आत्म्याला परम आनंद होईल. आत्म्याला आनंद कधी होतो? जेव्हा सद्गुरूंच्या कार्यासाठी, त्यांच्या प्रेमासाठी, त्यांची सेवा म्हणून आपल्या जीवनातली कर्म आणि त्यांच्या सद्गुरूंच्या कार्यातली कर्म जेव्हा अशी घडतात, सहभागी होतो, समरस होतो श्रीहरीच्या कार्यात, सद्गुरूंच्या कार्यात, तेव्हा आत्म्याला आनंद होतो. आणि असं करून तो आत्म्याचा आनंद स्वरूप त्या गाढ प्रेमाने आनंद स्वरूप अनुभवतो. आणि या सृष्टीतले एखादाच महाभाग, म्हणून त्याला महाभाग, तो महान भाग घेतो, सद्गुरूंच्या कार्यामध्ये महान भाग घेतो आणि म्हणून त्याला महाभाग असा दुर्मिळ आहे. मात्र या मनुष्य देहातच श्रीहरीच्या आनंद स्वरूपाचा अनुभव घेतो, सच्चिदानंद स्वरूपाचा. आणि एकनाथ महाराजांना तसा अनुभव मिळाला कारण ते सद्गुरूंच्या घरीच राहिले आणि तिथेच सद्गुरूंची सेवा तिथेच केली त्यांनी अनेक वर्ष, आणि त्याच्यामुळे त्यांना असा आनंद मिळाला. तसंच ते आपल्याला सांगतायत की हा आनंद कसा घ्यायचा, की हेतू हा की त्यांच्याच मार्गाने जाऊन त्यांच्याच प्रमाणे आपण अनुभव घ्यावा, असो हा सर्व अनुभव आपल्याला यावा असं आज सांगतो. मगाशी कालच फोन आला त्याचा, संग्राम आंबेडकर भोळा भाविक म्हणजे काय तेच आवाज. भोळा भाविक म्हणजे त्याचा एवढा भाव असतो, सद्गुरू सारखा करत असतो. जसे आमचे किरण मुळे सद्गुरू तसं तो सद्गुरू 10 वेळा पायावर डोकं ठेवणार. ते किरण मुळे हेच ते सुद्धा 10 वेळा जय जयकार करणार, तसंच त्याच. पण त्याला भोळा भाविक असं म्हणतो. म्हणजे तो अज्ञानी असतो असं नाही, तो व्यवहार चतुर असतो. तो सर्व कर्तव्य कर्मात उत्तम असतो, सर्व व्यवस्थित तो करत असतो. पण भोळा भाव सुद्धा या सद्गुरूंच्या बद्दल त्याच्यावर
आणि त्याच्यामुळे त्याला यश लवकर प्राप्त होतं. त्यांना केवढं यश प्राप्त झालं, धन प्राप्त झाली, यश प्राप्त झाली, सर्व चिंता निघून गेल्या आणि एक एक यशाचं एक एक पायरी पादाक्रांत ते करतायत. तसं त्या संग्राम मिटके तो आला. अहो तो आला त्या यांच्या दुकानात, आम्ही ठाण्याच्या दुकानात बसलो होतो. तो आणि त्याची बायको आली. तर आमचा नमस्कार करायला लागला. इतका वेळ तो नमस्कारच करत राहिला. म्हटलं काय मी काही त्याला उठवलं नाही. मी म्हटलं बघूया हा कधी उठतो का. तोही बेटा उठायला तयार नाही. 5 मिनिटं झाले, 10 मिनिटं झाले, सगळे लोक येऊन बघत होते. मग शेवटी मी त्याला उठवलं. अरे बाबा उठ. तेव्हा तू उठला. म्हटलं काय झालं, झोप लागली का. नाही म्हणलं, एकदम मला असं काही आनंद होत होता की ते डोकं माझं मस्त उचलतच नव्हतं, एवढं म्हणलं. मग त्यांच्याशी आमचं बोलणं झालं. मग तो काय करतो, कुठे सर्व्हिस करतो, काय करतो. माझ्या मुखातून सहज निघालं, अरे तू बिझनेस कर ना. आणि त्यांनी ते घेतलं. हो सद्गुरू, मला बिझनेस करावासा वाटतो म्हणा. म्हणलं कुठला करू. तर म्हणलं तुझा जो हे आहे, तुझं जे काम करतो तू, तेच काम कर, तोच बिझनेस कर, कारण ते तुला माहिती आहे सगळे. तो म्हणलं हो सद्गुरू, मी आता करतो. म्हणजे त्या तयारीला लागतो. आणि तो तयारीला लागला. आणि काल मला सांगतो की म्हणले मला एक गृहस्थ भेटले, ते आमच्या या व्यवसायातलेच आहे, व्यवसाय मधलेच आहे, त्यांचाही हाच व्यवसाय आहे. त्याच्यामुळे व्यवसायामुळे ओळख झाली. आणि त्यांनी मला सांगितलं की अरे तू माझ्याकडे, मी तुला एवढा पगार देतो, मी तुला पगार देईन, असं चांगला पगार देईन. तर म्हणला हा म्हणला नाही, मला तर हे पाहिजे, मला बिझनेस करायचा. अरे मी बिझनेस तुला काढून देईन मला, तू काय काळजी करू नको. तुझ्या बिझनेस मधनं मी काही घेणार नाही, तुला बिझनेस काढून देईन म्हणलं, चांगल्यापैकी. हाच बिझनेस, याच लाईन मध्ये मी तुला म्हणले काढून देईल. आणि म्हणले तू माझ्याकडे सर्व्हिस करायला आहे, किती तू पगार घेणार. यांनी काहीतरी पगार सांगितला. तो म्हणले अरे काय तू एवढाच पगार, हा एवढाच पगार तू मला मागतो म्हणा. हा तर काहीच नाही म्हणले. बरं ठीक आहे, आता तू एवढा पगार मागितला ना, त्याच्यात म्हणले 30,000 रुपये मी तुला आणखी जास्त देणार, 30,000. आता 30,000 जो जास्त देतो त्याचा पगार किती असेल. तेव्हा तो मला सांगायला लागला, सद्गुरू तुमच्यामुळे सगळं झालं म्हणले. हरिपद प्राप्ती बोळ्या भाविकाची. तर हरिपद प्राप्ती व्हायच्या आधी त्याला यश प्राप्तीच होते म्हणा, सर्व धन संपत्ती सर्व काही. तर ते त्यांनी एवढं भोळ्या भाविक जो असतो त्याला सर्व काही प्राप्त होत. आणि अभिमानी अशी नरक वासो. तेव्हा तो असं बोलून गेला मला. म्हणलं एवढा बिझनेस करशील, एवढा पैसा कमवून करशील, काय करशील. काय नाही म्हणलं सद्गुरू, माझ्यासाठी नाही कमवून, मी हे सगळं तुम्हाला देऊन टाकणार म्हणलं. नाही मला कशाला पाहिजे म्हणलं, मी तर मला म्हटलं माझे हे पेन्शन आहे, मी छोटा मोठा बिझनेस करतो, काही जास्त नाही छोटा, पण मिळतात म्हटलं. एवढं पैसे मी काय करणार. नाही म्हटलं सद्गुरू, तुमचं कार्य आहे ना एवढं, त्या कार्यासाठी सगळा पैसा मी खर्च करून टाकणार म्हटलं, माझ्यासाठी मी काही ठेवणार नाही. अरे वा, याला काय म्हणतात म्हणले भोळा भाविक. असं आपले किरण मुळे म्हणतात, ते आहेत सद्गुरूच आहे सगळं, त्यांच्यासाठी सगळं आपण करतो. याला सहभागी आणि समरस म्हणतात. आणि जो समरस होतो तो म्हणजे त्याला हरिपद प्राप्ती होते, त्याला भोळा भाविक असं म्हणतात, त्याला हरिपद प्राप्ती होते. असो. तेव्हा एकनाथ महाराज काय सांगतात, सत्पद ते ब्रह्म, चित्पद ते माया, आनंद पदी जया म्हणती हरी. आता हे आपण सांगते, हे अनुभव घेण्यासारखा आहे. यू कॅन गेट दिस एक्सपिरियन्स. अरे तुम्हाला हा एक्सपिरियन्स घ्यायचा आहे. हे काय मोठा ग्रंथ आहे, इतर लोक कसं वाचतात ग्रंथात आहे बाबा, आपण दूर. हा ग्रंथात वाचायचं, ते ज्ञान आपण घ्यायचं, पण आपल्याला तसा अनुभव येईल असं त्यांना सुतरामही शक्यता नसते. त्यांना माहिती असतं आपण कुठे आहोत. पण सद्गुरूंच्या बरोबर सद्गुरूंचं जे ज्ञान ऐकतात, श्रवण करतात, ते भोळे भाविक, त्यांना सगळा अनुभव येतो म्हणा. सत्पद ते ब्रह्म, चित्पद ते माया,
आनंद पदी जया म्हणती हरी. सत्पद ते निर्गुण, चित्पद ते सगुण, सगुण निर्गुण हरी पायी. तत्सदिती ऐसे पैल वस्तुवरी, गीते माझी हरी बोलिले. हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकांसी, हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकांसी. अभिमानी आसी नरकवास, अभिमानी आसी नरकवास. आस्ति भाती प्रिय ऐसी पदे तिन्ही, आस्ति भाती प्रिय ऐसी पदे तिन्ही. एका जनार्दनी तेची झाले, एका जनार्दनी तेची झाले. श्री गुरुदेव दत्त.